हेलो, वेलकम टू नर्सेस यूनिवर्सिटी वंस अगेन। आज नया वीडियो लेके आए हैं डेक्यूबिटस अल्सर, प्रेशर सोर या फिर हम सबको पता है बेड सोर। ठीक है, F1 का टॉपिक है, बेसिक टॉपिक है। शुरू करते हैं। सबसे पहले डेफिनेशन समजून घ्या। MUHS मधील BSc नर्सिंग करत असेल, GNM असेल, काही पण। अ प्रेशर अल्सर इज अ लोकलाइज्ड इंजुरी टू द स्किन and underlying tissue usually over the bony provenance as a result of a prolonged pressure. काय म्हणताय? प्रेशर, ठीक आहे। प्रेशर अल्सर लोकलाइज्ड इंजुरी आहे, कुठे ना कुठे स्पेसिफिक जागेवर इंजुरी आहे। स्किन, अंडरलाइंग टिश्यू, स्किन जो पण पार्ट आहे आपल्या स्किनचा, जो पण अंडरलाइंग टिश्यू त्या जागेवर इंजुरी होत आहे त्याची, युजली ओव्हर द बॉनी प्रोव्हिनन्स। बॉनी प्रोव्हिनन्स म्हणजे जिथे फॉर एक्झाम्पल आपला एल्बो, आपला शोल्डर, वन कॅन से थोडासा हेड खालची स्किन, ऑक्सिपिटल लोब खालची स्किन किंवा हिप्स, ठीक आहे। जिथे पण बॉनी प्रॉमिनन्स आहे तिथे बेडसोर होण्याचे चान्सेस आहे। रिझल्टिंग ऑफ प्रोलॉंग्ड प्रेशर। प्रोलॉंग्ड प्रेशर म्हणजे टाइम, एकदम जास्त टाइम झालेला आहे, प्रोलॉंग टाइम, खूप जास्त त्या पोझिशन मध्ये आपण झोपलेलो असेल, लेटलेलो असेल, बसलेलो असेल, एनिथिंग, त्यामुळे बेडसोर होतात। इम्पॉर्टंट टॉपिक आहे, 15 मार्काला विचारतात। कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झाम साठी पण। चले, रिस्क फॅक्टर कुठले कुठले आहे? रिस्क फॅक्टर बघा, फ्रिक्शन म्हणजे हे तुमची मॅट्रेस आहे, हा तुमचा बेड आहे, तुम्ही इथे लेटलेले आहे समजा, ठीक आहे। तर हे जे मॅट्रेस तुम्हाला प्रेशर एक्झर्ट करताय आणि तुम्ही मॅट्रेसवर प्रेशर एक्झर्ट करताय, त्या घर्षणला, तो जो घर्षण असतो, फॉर एक्झाम्पल इथे मॅट्रेस आहे, हा माझा हात, माझी ही बॉडी आहे, ठीक आहे। तर हे जे प्रेशर लागताय माझं आणि याचं, ते फ्रिक्शन जो होत आहे त्यामुळे बेडसोर होतात प्रोलॉंग टाइम साठी। पुन्हा टाइम कसा इन्क्रीज्ड, खूप जास्त। त्याच्यानंतर हे झालं, त्याच्यानंतर इम्पेअर्ड सेन्सरी परसेप्शन। जर एखादा पेशंट असेल की ज्याला माहीतच नाही आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह असेल, राईट, एखादा ऑपरेशन झालेला असेल, त्याला अॅनेस्थेशिया मध्ये असेल, तर मला सांगा तो अॅनेस्थेशिया मध्ये हलू शकत नाहीये, सो त्याची पोझिशन आपण चेंज केली पाहिजे पोस्ट ऑपरेटिव्ह। का? कारण की सेन्सरी परसेप्शन नाही आहे, म्हणूनच बेडसोर होण्याचे चान्सेस आहे। त्यानंतर डिहायड्रेशन मुळे अजून याचा प्लस पॉइंट आहे, तो पॉझिटिव्ह पॉइंट आहे। काय? डिहायड्रेशन। हे झालं की त्याला मजा येते, कारण की हे झाल्याच्या नंतर पहिलेच बॉडीमध्ये हे नाही आहे आणि टिश्यू आणि ब्लड त्याला पोहोचणार नाही त्या एरियामध्ये, आणि ते तसंच वेसल्स वगैरे रप्चर होणार। ऍडव्हान्स एज वाईज होणार, कारण की एज वाले इथे जर ऍडव्हान्स एज आहे, मोर दॅन 60 पकडूया, 60 एज वाले मला सांगा, एका बेडवर किंवा कुठे पण झोपलेले आहे, ते हलू डुलू ऑब्विसली नॅचरली शकतच नाही, स्पॉन्टेनियसली, तर ते कसं मॅनेज करेल? सो यावर लक्ष द्यायचं आपल्याला। अशा टाइमला काय कराल आपण? त्यासाठी आहे वी नर्सेस, त्याच्यासाठी आपण की दर 2 घंट्याला पोझिशन चेंज करायची। क्रॉनिक मेडिकल कंडिशन सध्या डायबिटीज आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीज। एखादा ऑर्थोचा डिसीज असू शकतो, डायबिटीज आहेच, कार्डिओव्हास्क्युलर आहे। कार्डिओव्हास्क्युलर काऊन? कारण की आपल्याला पोस्च्युरल हायपोटेन्शन असेल, तर ते एका जागीच त्यांना थकल्यासारखं वाटते, सो एका जागीच होते। हे झाले रिस्क फॅक्टर्स, त्याला बेडसोर। बेडसोर कशासाठी आहे समजला, की एका जागी आपण कंटिन्यू झोपल्यामुळे त्यात मॅट्रेस किंवा जे पण तुमचं बसण्याची जागा आहे आणि ज्या जागेला तुमची स्किन कॉन्टॅक्ट मध्ये येत आहे, त्याला जास्त वेळ त्या प्रेशरला राहण्यामुळे तुम्हाला बेडसोर होतात। एवढं कळालं? समोर जाऊया। तर आता कॉजेस कुठले? सर्वात पहिला कॉज आहे, त्याला 2 याच्यात डिवाइड केला आहे, डिरेक्ट कॉज आणि डिस्पोजिंग कॉज। प्रीडिस्पोजिंग म्हणजे बेडसोरला डिस्पोज होण्याच्या आधी हे सगळे विषय असतात, म्हणून तुम्ही कुठे एक्सपोज होतात? बेडसोरला। आणि हे डिरेक्ट हे झालं की बेडसोर झाला, आला का लक्षात? त्याच्यानंतर पहिला आहे प्रेशर। प्रेशर कसं पॉझिटिव्ह असू शकतं, नेगेटिव्ह असू शकतं किंवा प्रोलॉंग्ड असू शकतं,
तुम्ही तुमचा मॅट्रेसचा तुमच्या स्किनला होत असेल किंवा तुमचं मॅट्रेसला होत असेल त्या फ्रिक्शनमुळे किंवा प्रोलॉंग एका जागी भरपूर वेळ तुम्ही तसेच झोपून आहात. फ्रिक्शनचा अर्थ काय मी आधीच सांगितला, तरी पुन्हा रबिंग ऑफ वन सरफेस विथ इच अदर. रबिंग ऑफ वन सरफेस विथ इच अदर. तुम्ही झोपून आहे मॅट्रेसवर, तुमचा हा जेवढा सरफेस आहे हा इकडे प्रेशर लावतो मॅट्रेसचा, मॅट्रेस खालून लावते, तुमचा इथे काय होत आहे, रब होत आहे दोन्ही सरफेस. ते घासल्याच्याने काय होते, आपल्या बॉडीला रेडनेस येतो, तिथे बेडसोर होते. बेडसोर सगळ्यांनी पाहिली आहे. मॉइश्चर म्हणजे थोडासा वन कॅन से ओलावा, बट ओलावा कसा रिलेट करू आपण बॉडीशी, स्वेट. जर स्वेटिंग झाली असेल माझ्या पूर्ण बॉडीला, ते स्वेट पण हेल्प करेल बेडसोर बिल्ड व्हायला. ठीक आहे, कारण तिथे ड्रायनेस पाहिजे आपल्याला. वी डोंट नो की तिथे बॅक्टेरिया आला असेल किंवा कुठे काही इन्फेक्शन बसला असेल, तर त्यामुळे हे सगळे डिरेक्ट कॉजेस आहे. हे बसले, प्रेशर झालं एका जागी, जास्त कमी दाब जास्त दाब झाला तर होईल फ्रिक्शन होईल, मॉइश्चर झालं तर बेडसोर होण्याचे चान्सेस आहे. म्हणून हे डिरेक्ट कॉज म्हणते. हे झालं की बेडसोर झाला. आणि इकडे प्रीडिस्पोजिंग म्हणजे काय होते सांगतो. प्रीडिस्पोजिंग म्हणजे इनडायरेक्ट, की हे सगळं तुम्हाला आधीपासून आहे, सो दॅट तुम्ही या इनडायरेक्ट कॉज, तिकडे डिरेक्ट आहे ना, हे तुम्ही जर तुमच्या बॉडी सोबत झालं तर डिरेक्ट होईल, आणि हे तुमच्या बॉडी सोबत आधीपासून घडत आहे, सो दॅट तुम्हाला समोर जाऊन पुढे जाऊन बेडसोर होण्याचे चान्सेस आहे. आणि कुठले आहे हे सगळं. सर्वात पहिला इम्पेअर्ड सर्क्युलेशन. मला सांगा, तुमची ह्युमन बॉडी आहे, ह्युमन बॉडीमध्ये प्रत्येक जागी ब्लड सप्लाय, अनाटॉमी मध्ये आपण बघतो ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय, लिम्फॅटिक सप्लाय आणि व्हेनस सप्लाय. जर मला सांगा या प्रत्येक याला जर ब्लड नाही आहे, सप्लाय नाही आहे, तर ती जागेला डिऑक्सिजनेटेड होईल. डिऑक्सिजनेटेड झाल्याच्या नंतर काय होईल, तिथे काहीच त्याला न्यूट्रिशन भेटणार नाही. आता मला सांगा, आपण काहीतरी जेवतो रोज, ठीक आहे, आपण आपलं जेवण केलं, आपण पाणी पिल्याने आपलं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स व्यवस्थित असतो, न्यूट्रिशनल स्टेटस बॉडी वाईज स्ट्रक्चर अनाटॉमिकली जेवण केल्याने होतं, आणि आपले लंग्स आणि आपण सगळीकडे ऑक्सिजनेशन कसं इनहेल आणि एक्झेल करतो तेव्हा. तर इथे काय होते, इम्पेअर्ड सर्क्युलेशनने. सर्क्युलेशन इम्पेअर्ड कशाने राहील, एक तर एअर म्हणजे O2, CO2, गॅसेस, हे सगळ्या गोष्टीच राहील. स्किनला पण पोर्स आहे ना, स्किन मध्ये पण जेव्हा आपण ब्रीथ केलं, एक्झेल केलं, इनहेल केलं, एक्झेल केलं, सो दॅट इट कम्पन्सेट्स ना, आपल्या बॉडीला व्यवस्थित जेवढं मिळायचं तेवढं मिळतं, स्टोअर होतं, इन्स्पायरेटरी. आपण ते व्हॉल्युम्स तुम्हाला माहितच असेल लंग्सचे, ठीक आहे. बट स्किनला पण इनहेल एक्झेल होत असेल ना, तर जोपर्यंत तिला तिथे ऑक्सिजनेशन भेटत नाही तोपर्यंत, म्हणून म्हटलं इम्पेअर्ड सर्क्युलेशन म्हणजे स्किनला जर एक इनहेल एक्झेल सारखंच जर झालं नाही तर ती गळून पडते म्हणते. म्हणून इम्पेअर्ड सर्क्युलेशन कशाचं आहे, ब्लडचं असो, वॉटरचं असो, ऑक्सिजनचं असो, बाकी न्यूट्रिएंट्सचं असो, ते जर नाही पडले तर ती तेवढी स्किन पडून जाते. आता डिहायड्रेटेड स्किन मध्ये बघा, तुम्हाला तुमची स्किनचे लॅसरेशन्स निघतात, ठीक आहे, ते निघून पडून जातात. आपल्या हाताला पण कधी कधी डिहायड्रेशन असते, वरून आपण काढून टाकतो, ती डेड स्किन म्हणतात त्याला, राईट. म्हणूनच इम्पेअर्ड सर्क्युलेशन कुठल्याही गोष्टीचं जर झालं तर ते निघून पडतात, म्हणून ते गरजेचं आहे. लोअर व्हायटॅलिटी. लोअर व्हायटॅलिटी म्हणजे जे पण काही विटामिन्स आहे, तुमचे मिनरल्स आहे, किंवा जे पण आपले हे व्हायटल एलिमेंट्स आहे आपल्या बॉडीसाठी, तर मला सांगा, जर याची कमतरता झाली म्हणजे आपल्या बॉडीची व्हायटॅलिटी कमतरता होईल ऑब्व्हियसली. लोअर व्हायटॅलिटी म्हणजे आपल्या स्किन मध्ये काहीच नरिशमेंट होत नाही आहे, तर व्हायटॅलिटी कशी होईल, एकदम कमी. म्हणूनच हे जर कमी 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 होत गेलं आपल्या स्किनचं, तर आपले बेडसोरचे चान्सेस इन्क्रीज होत जाते. म्हणून प्रीडिस्पोजिंग कॉज म्हणजे डिरेक्ट इनडायरेक्ट कॉज आहे. हे जर झालं तुम्हाला तर बेडसोर होण्याचे चान्सेस आहे, कारण की स्किनशी रिलेटेड आहे ना. आपण रात्री किमान 8 तास झोपतो, 8 तास एका पोझिशन मध्ये झोपल्याच्या नंतर जर तुम्हाला हे पोझिशन आहे तर बेडसोर होण्याचे चान्सेस आहे. इडिमा ऑब्व्हियस आहे. इडिमा एका जागी पूर्ण स्वेलअप होतो, तिथे लिक्विड जमा होते, पण आपल्याला डायुरेसिस जर नाही झालं त्या लिक्विडचं तर तो तसाच राहील, आणि तिथे मॉइश्चर पुन्हा येईल. आणि मॉइश्चर काय आहे तुम्हाला माहितच आहे, मॉइश्चर कॉज करते डिरेक्ट बेडसोर. ओबेसिटी एक मस्त इनडायरेक्ट कॉज आहे. ओबेसिटीने होतं काय, जर आता मी ओबेस आहे तर माझ्या एवढं या हाताला पूर्ण बॉडीला काय होईल, पूर्ण स्किन जी आहे, स्किनच्या फोल्ड्स तयार होईल. म्हणजे माझी आता ही नॉर्मल स्किन आहे, आणि जर मला इथे ओबेस असती माझी स्किन, तर इथे पूर्ण स्किन होईल, इथे पूर्ण, मग असं स्किन प्रत्येक जागी होत ना, तिथे पडते फोल्ड. आता फॉर एक्झाम्पल माझा हे आपला हा जो बायसेप
चा मसल आहे, तिथे एकदम हे झालं की इथे फोल्ड पडते. त्या स्किनच्या फोल्ड मध्ये काय होते, काही स्किन मध्ये ऑक्सिजन आणि सप्लाय पोहोचतच नाही. अरे बाबा, एवढं मोठे जर आपण ओबेस स्किन जर असेल तर कुठे कुठे पोहोचेल, मग कुठे ऑब्व्हियसली ती जी स्किन फोल्ड असेल तर तिथे स्वेटिंग होईल, स्वेटिंग येईल, घाम येईल, घाम आल्याच्या नंतर तिथे मॉइश्चर जमा होईल, मॉइश्चर पहिलेच सांगितलं बेडसोर कॉज करतो, आणि त्यानंतर मग इम्पेअर्ड सर्क्युलेशन होईल, बॉडीची व्हायटॅलिटी ऑब्व्हियसली घसरेखाली व्हायटॅलिटीच आपल्याला ते पुन्हा काय नेत आहे, कॉज कशाचा, बेडसोरचा. त्याच्यानंतर ओबेसिटी म्हटलाय. ओबेसिटी म्हणजे आपली जी चरबी आहे त्याला ना न्यूट्रिशन पोहोचत आहे, ना ऑक्सिजनेशन पोहोचत आहे, ना ती ड्राय राहत आहे, ना ती थोडीशी मॉइस्ट राहत आहे, मॉइस्ट पूर्ण टाइमच राहत आहे. तर एवढं सगळा सरफेस एरिया वाढल्याच्या नंतर आपल्याला हे कॉजेस दिसून पडतात आणि यांनी होते बेड सोर. ठीक आहे, पुढे जाऊया. ठीक आहे, आता आपण पाहू पॅथोफिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजी म्हणजे बेडसोर होते कसा, त्याच्या स्टेप्स काय, बॉडीमध्ये असे कुठले चेंजेस होते स्टेप बाय स्टेप, की सो दॅट आपल्याला बेडसोर दिसून पडतात. तर दिसून पडण्याच्या आधी काय घडतं बॉडीमध्ये ते पाहू. व्हेरियस रिस्क फॅक्टर्स ऍक्ट्स ऑन एरिया ऑफ सॉफ्ट टिश्यू ओव्हरलाईंग बॉनी प्रोमिनन्स. बॉनी प्रोमिनन्स सांगितलं मी की आपल्या हाडाचा वरची स्किन जिथे प्रॉमिनंट हाडा आहे म्हणजे बोन्स आहे. त्यानंतर व्हेरियस रिस्क फॅक्टर म्हणजे कुठले पण असू शकतात ना, कॉजेस मी आधी सांगितले होते, कुठले आपले डिरेक्ट आणि इनडायरेक्ट. तिकडे मग तुमचा प्रेशर येईल, मॉइश्चर येईल, फ्रिक्शन म्हणजे सांगितलं ना, रबिंग ऑफ वन सरफेस एरिया टू अदर. त्यानंतर व्हेन दिस प्रेशर एक्सीड्स नॉर्मल कॅपिलरी प्रेशर, एक्सीड करते प्रेशर, नॉर्मल कॅपिलरी प्रेशर, एक एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी आपले प्रेशर्स असतात, राईट, टिश्यूचे, सेल्सचे. ज्या स्पीडनी, ज्या प्रेशरनी काही गॅसेस अंदर जायचे त्याच्यानी बाहेर पण डिफ्यूज व्हायचे, त्यालाच डिफ्युजन म्हणतात. बट इथे होत नाही, कॅपिलरी प्रेशर पेक्षा हे प्रेशर एक्सीड करून जाते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे मी फ्रिक्शन होत आहे आणि एकदम प्रेशर झाल्याच्या नंतर ते वाढलं, याच्यापेक्षा जास्त वाढलं, प्रोसेस गडबडली. समोर काय होते, ऑक्लुजन अँड टिअरिंग ऑफ स्मॉल ब्लड वेसल. ऑक्लुजन म्हणजे एक तर ब्लॉकेज, ब्लॉक्स, की एखादी वेसल आहे तिथे इथून इकडे प्रेशर आलं मग ती एवढीच होऊन जाईल, हे ब्लॉक आलं ना मधात एवढं, ती जी वेसल आहे त्याच्यात, तर एक तर ऑक्लुजन किंवा टिअरच होऊन जाईल. एकदम अशी जी होती ती, याला आपण इकडून प्रेशर दिलं किंवा इकडून प्रेशर दिलं, एक तर ती इथून टिअर होऊन जाईल. ऑफ स्मॉल ब्लड वेसल्स, ऑब्व्हियसली आहे, आपण प्रेशर देत आहे तर काही ना काही तर तुटेल ना अंदर. त्याच्यानंतर रिड्यूस टिश्यू परफ्युजन होईल यामुळे, टिअर झाल्यामुळे. आणि समोर येईल इस्टमिक नेक्रोसिस. नेक्रोसिस म्हणजे इथे सांगतो, नेक्रोसिस म्हणजे सेल डेथ, डेथ ऑफ सेल. आणि इस्टेमिया म्हणजे इथे आहे ना, इस्टेमिक म्हटलं आहे ना, इस्टेमिया म्हणजे लॉस ऑफ सप्लाय, किंवा जेवढी डिमांड तेवढा सप्लाय पाहिजे असते तेवढा भेटत नाही, त्याला इस्टेमिया म्हणतात. फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीला 5 लिटर्सचं पाण्याची आवश्यकता आहे, बट मी पितो किती आहे, 3 लिटर. तर इथे डिसबॅलन्स झाला, म्हणून इथे आपल्याला सर्क्युलेशन भेटत नाही, कशाचं, ब्लडचं, न्यूट्रिएंट्सचं, गॅसेसचं, राईट. आणि आपलं हे टिअर झालेली आहे स्मॉल ब्लड वेसल, म्हणून इस्टेमिया. इस्टेमिया म्हणजे सप्लायच नाही आणि त्यामुळे होतो आपल्याला बेडसोर, आणि मग आपल्याला दिसून पडतो बेडसोर. त्याच्या आधी ही सगळी प्रोसेस होते, यालाच म्हणतात पॅथोफिजिओलॉजी. ठीक आहे, तर स्टेजेस आता. ठीक आहे, की आता बेडसोरचे पण स्टेजेस असतात माहित आहे आपल्याला. जे बेडसोर दिसून पडतात ना, तर आपल्याला काय समजते की बेडसोर झालाय, बट कुठल्या स्टेजचा झालाय. जसं आपण कॅन्सर मोजतो की कुठल्या स्टेज पर्यंत पोहोचलाय किंवा कुठली फेज आहे, तसाच बेडसोर की किती सिव्हिअर आहे, किती मॉडरेट आहे, किती माइल्ड आहे, किती सुरुवातीच्या लेवलचा आहे. ठीक आहे, पहिली स्टेज. पहिल्या स्टेज मध्ये काय होते म्हणताय, डिस्कलरेशन. डिस्कलरेशन कसं होईल, आपली नॉर्मल जो स्किनचा कलर असतो, स्किन कलर, तो कसा कलर होईल, की समजा डार्क रेड होईल, पिंकिश होईल.
कुठला पण ऍबनॉर्मल कलर होईल ना डिस्कलरेशन म्हटल्यावर. त्यानंतर ऍट रिस्क पर्सन, म्हणजे या स्टेजमध्ये नाही का बेडसोरच्या रिस्कवर राहते पेशंट किंवा जो पण पर्सन आहे की त्याला आता होणार आहे, तो आपल्याला ते पोझिशन चेंज करणं हे सगळं लगेच ताबडतोब चालू करावं लागते. त्याच्यानंतर इन्व्हॉल्व्ह ओनली एपिडर्मल लेअर. एपिडर्मल लेअर म्हणजे डर्मिसच्या वरचा लेअर, एपिडर्मिस फर्स्ट लेअर ऑफ द स्किन. स्किनचे लेअर्स माहिती आहे ना, नसेल माहिती आहे तर स्किनचे लेअर्स पहिले पाहून घ्या. त्याच्यानंतर एपिडर्मिस, डर्मिस, सबडर्मिस, सबक्युटॅनियस आणि त्यानंतर लास्ट लेअर पर्यंत तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, ही झाली फर्स्ट स्टेज. याच्यात पर्सन कसा असतो, ऍट रिस्क. आला लक्षात. त्याच्यानंतर स्टेज 2. स्टेज 2 मध्ये पार्शल थिकनेस लॉस ऑफ डर्मिस. आपला जो डर्मिस आहे याचा पार्शल थिकनेस, वन कॅन से एकदम माइल्डली डर्मिसचा जो आहे तो पार्शलची जी थिकनेस असते, जे आपली जाड विड्थ किंवा हे असते स्किनची, ती थिकनेस जो तो कमी होऊन जाते प्रेशरमुळे. समजा एवढी होती तर प्रेशरमुळे एवढी होऊन जाईल. ती एवढा लॉस झाला ना, एवढा, ती जी अशी असायची एवढी ती एवढीच राहिली. एक एक्झाम्पल साठी पार्शल थिकनेस मोजायची आहे. तर डॅमेज टू डर्मिस अँड एपिडर्मिस बोथ. पहिले एपिडर्मिस देन डर्मिस, ते पूर्ण असं चाललंय, प्रेशर लागत आहे ना आपल्याला म्हणून. त्याच्यानंतर हा जो अल्सर आहे स्टेज 2 मध्ये, या अल्सरला एक तर ब्लिस्टर्स म्हणतात किंवा अब्रेशन म्हणतात. ABRASION, अब्रेशन. त्याला नाव देऊन जाते, जखम वाढत आहे ना म्हणून. त्यानंतर तुकडे तुकडे पडण्याचं ही सुरुवात होऊ शकतं कधी कधी. स्टेज 3 फुल थिकनेस स्किन लॉस, फॅट विजिबल असतं म्हणते. आपली जी स्किन आहे त्याची थिकनेस एवढी असेल, एवढी, तर ही पूर्ण लॉस होऊन जाते म्हणते. आणि आपल्याला काय दिसून पडतं, फॅट विजिबल. आपली जी चरबी आहे अंदरची, या स्किनच्या अंदरची जी चरबी आहे ती दिसून पडते आपल्याला, म्हणून काय म्हटलंय, फॅट विजिबल. आता स्किन ओपन झाली. त्याच्यानंतर सबक्युटॅनियस फॅट, याला म्हटलं आहे सबक्युटॅनियस फॅट. इथे सर्वात कमी पुअर म्हटलंय, पुअर ब्लड सप्लाय असते. सबक्युटेनियस फॅटला ब्लड सप्लाय तेवढा नसते, मेन असते आपलं एपिडर्मिस आणि डर्मिस, आणि जे पण आपली काही स्किनची वरची लेअर आहे, म्हणून याला. ही झाली. जेव्हा आपल्याला रिस्कवर दिसेल पर्सन तेव्हा समजायचं की स्टेज 1 आहे. जेव्हा आपल्याला पार्शल थिकनेस ऑफ डर्मिस कमी कमी होत चाललेला आहे तेव्हा स्टेज 2 म्हणायचं. जेव्हा फॅट विसिबल आहे, चरबी दिसून पडत आहे, तेव्हा समजायचं की बेडसोर कुठल्या स्टेजवर आहे, तिसऱ्या स्टेजवर. त्यानंतर चौथी स्टेज मध्ये खतम काम आहे पूर्ण. फुल थिकनेस टिश्यू लॉस, टिश्यू पूर्ण लॉस होऊन चालला. डीपेस्ट म्हणजे मसल आणि टेंडन पूर्ण एक्सपोज झाला. तुम्हाला मसल टेंडन म्हणजे हाडापर्यंत कधी कधी दिसून पडते, त्याला म्हणतात स्टेज 4, लास्ट स्टेज. जेव्हा रिस्कवर आहे तेव्हा स्टेज 1 म्हणायचं. जेव्हा पार्शल थिकनेस डर्मिस तेव्हा 2 म्हणायचं. तेव्हा फॅट विजिबल असते तेव्हा 3 म्हणायचं. आणि जेव्हा तुमचा मसल टेंडन बोन पर्यंत जर गेलं तर त्याला 4 म्हणायचं. ही लास्ट स्टेज आहे. आणि या आहे 4 स्टेजेस कशाचा, बेडसोरच्या. ठीक आहे. आता आपण बघू काय मॅनेजमेंट आणि ट्रीटमेंट करू शकतो आपण बेडसोर पासून वाचण्यासाठी. आणि रोल ऑफ नर्स, आपलं काम बेडसोरच्या पेशंटला करायसाठी. ठीक आहे, चल. तर आता लास्ट मॅनेजमेंटवर आलाय आपण, नर्सिंग मॅनेजमेंटवर, की आपण काय करायचं. तर सर्वात पहिले आपण प्रिव्हेन्शन पाहू, की ज्या स्टेज 1 मध्ये आहे कुठले क्लायंट्स त्यांच्यासाठी काय. तर पोझिशन चेंज करायची एव्हरी 2 आवरली, 2 घंट्याला पोझिशन चेंज करत राहायची. त्याच्यानंतर स्किन इन्स्पेक्शन म्हणजे ऑब्झर्वेशन. त्यात येते कुठला कलर चेक करायचा, की काही कलर आहे, डिस्चार्ज चेक करायचा, की काही येत आहे का तिथनं, पस फॉर्मेशन आहे का. न्यूट्रिशन मध्ये विटॅमिन मिनरल्स याचा इंटेक वाढवून द्या. लाईफस्टाईल चेंजेस मध्ये एक्झरसाइज, बेसिकली स्ट्रेनस एक्झरसाइज म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर यूज प्रेशर रिलिव्हिंग डिव्हाइसेस, एअर मॅट्रेस यूज करू शकता, एअर मॅट्रेस. त्याच्यानंतर अजून वॉटर मॅट्रेस पण आहे. एअर मॅट्रेस मध्ये एअर असतात, ग्रीन कलरची येते, थोड्या आपल्याला ते आपलं कॅपिलरी प्रेशर मॅनेज करते, प्रेशरचं आपल्या बॉडी सोबत फ्रिक्शन होऊ नाही देत. वॉटर मध्ये वॉटर असतं मॅट्रेस मध्ये. हे झालं प्रिव्हेन्शन. कशाचं, प्रिव्हेन्शन ऑफ बेडसोर. त्याच्यानंतर आता झालेला आहे बेडसोर स्टेज वाईज, तर आता कुठला ट्रीटमेंट घ्यायची, तर हे चेंज पोझिशन एव्हरी 2 आवरली. त्याच्यानंतर सपोर्ट सर्फेसेस, कम्फर्ट डिव्हाइसेस म्हणतात त्याला. त्याच्यानंतर क्लिनिंग,
हायजीनवर खूप लक्ष द्या. डिस्चार्ज असेल तिथे जे पण काही असेल ते ड्राय ठेवायची आपल्याला जागा म्हणून. त्याच्यानंतर कंट्रोलिंग इनकॉन्टिनन्स ऑफ युरिन. त्याच्यामुळे काय होते पुन्हा स्वेटमुळे काय होईल, इन्फेक्शन. ओली राहील ना जागा सतत. युरिन का इनकॉन्टिनन्स का, कारण की आपण अँटीबायोटिक वर चालू ठेवलेला आहे. अँटीबायोटिक आपल्याला डायुरेटिक असेल, कुठे एखादा डायुरेटिक जर चालू असेल तर इनकॉन्टिनन्स नाही का युरिन फ्लोईंग राहते. फ्लोईंग राहिली की कधी कधी स्वेट थ्रू येऊन जाते. स्वेट थ्रू काय होते, तिथेच साचलेला राहते आपला जो घाम आहे. त्याच्यानंतर इन्फेक्शन होते. मग इन्फेक्शन झालं की बेडसोर होते पुन्हा. त्याच्यानंतर झालेलं आहे तर ड्रेसिंग करायचं ड्राय ठेवण्यासाठी, किंवा कुठली हे नाही बाहेरचं हे. त्याच्यानंतर ओरल अँटीबायोटिक जे पण चालू असेल प्रिस्क्राईब बाय द फिजिशियन, डॉक्टर जे पण ओरली चालू ठेवायची बाय माउथ. त्याच्यानंतर हेल्दी डाएट मध्ये काय इन्क्लूड करायचं, प्रोटीन, कार्ब कशासाठी, एनर्जी, आणि प्रोटीन कशासाठी, मसल टियर कमी करण्यासाठी, सो दॅट तुमचा बेडसोर होणार नाही. अरे मसल जसा जसा टियर होईल तसा तसा स्किनवर येईल ना, म्हणून. त्याच्यानंतर रोल ऑफ नर्स, आपलं काम काय आहे, असेसिंग द क्लायंट, डिग्री पाहायची, डिग्री किंवा स्टेज 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. इन्स्पेक्शन म्हणजे डिस्चार्ज पाहायचा, कलर पाहायचा, बस. पस फॉर्मेशन आणि काही मॉइश्चर काऊन आहे ते पाहायचं. आणि हेल्थ एज्युकेशन टू केअर गिव्हर. त्या पेशंटपेक्षा हेल्थ एज्युकेशन जो केअर घेतोय ना त्यांची, कारण की पेशंट जर हालत मध्येच नाहीये, हलण्याच्या डुलण्याच्या रेंज ऑफ मोशनच नाहीये त्याला, तर तुम्ही जो केअर घेतो त्याला सांगायचं की पोझिशन तुम्ही चेंज करून द्या. सो दॅट हे होतं बेडसोर. काही डाऊट असल्यास कमेंट बॉक्स तुमचा आहे. पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे तेही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये लिहून. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. सबस्क्राईब अँड फॉलो नर्सेस युनिव्हर्सिटी ऑन YouTube and Instagram. Thank you. Keep studying.